मंडपाच्या मागे कॉमेंट्री बॉक्सच्या मागे पडलेला आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारचा षटकार पुन्हा एकदा. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. फुलटॉस आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचा फटका त्यावर. या ठिकाणी चौक्याचा इशारा. अतिशय उत्कृष्ट प्रकारची पॉवर रेटिंग या ठिकाणी सुरू आहे आणि परत एकदा चौकार. अतिशय उत्कृष्ट प्रकारची पॉवर रेटिंग सध्या सुरू आहे समोरच्या संघाकडून. बघूयात कशा पद्धतीने आजच्या आपल्या टुर्नामेंटचा दुसराच सामना आहे आणि दोन्ही बाजूनी हिटिंग अशी जबरदस्त पाहायला मिळते. चिंचाळे प्रीमियर लीग पर्व पहिले 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचे सर्व चौकार, धुवाधार चौकार. बहुत ही आला फलंदाजी. रिव्हर्स शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी चार षटकानंतर धाव फलक पोहोचलेला. दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी. आणि सुटलेला आहे कॅच आणि जबरदस्त अशा प्रकारची फटकेबाजी सध्या सुरू आहे. चिंचाळे प्रीमियर लीगचा दुसरा सामना, दुसऱ्या सामन्यातली पहिली इनिंग. अतिशय उत्कृष्ट प्रकारचा फटका आणि चेंडू गेलेला आहे सरळ मैदानाच्या बाहेर. याचाच अर्थ 6 धावांसाठी पुन्हा एकदा आक्रमक अशा प्रकारची फलंदाजी सध्या सुरू आहे समोरच्या संघांकडून. चौकार षटकार, चौकार षटकार. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि चला पुढचा चेंडू. जोरदार अशा प्रकारचा फटका आणि पुन्हा एकदा 6 धावांसाठी गेलेला आहे. पहिल्याच चेंडूवर भयंकर अशा प्रकारचा षटकार. अतिशय आक्रमक प्रकारची खेळी सध्या प्रतिस्पर्धी संघाकडून पाहायला मिळते.
पुन्हा एकदा फटका आणि पुन्हा एकदा 4 धावा. शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. बघूयात आणखी 4 चेंडू शिल्लक आहेत, कशा पद्धतीने पुढील वाटचाल होते संघाची. एकाच ओव्हरचा पॉवर प्ले आहे. अंपायर, सामना लवकर सुरू करायचा आहे. पहिला बॉल आणि हा 6. बॅट्समन राहुल गायकवाड, कॅप्टन. कृपया सगळ्यांनी खाली बसा, मागच्यांना दिसत नाही तुमच्यामुळे. पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकाराचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू. 3 षटकांचा हा सामना परत एकदा आपण सुरू केलाय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव. अतिशय अटीतटीचा आणि शर्तीचा सामना CSK विरुद्ध CD. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. सचिन कदम गोलंदाजी करतायत CSK कडून. ऑफ साइडला अतिशय उत्तुंग असा फटका आणि पंचांकडून 4 धावांचा इशारा. पुढचा चेंडू, उत्कृष्ट अशा प्रकारचा आणि मात्र वाचवण्यामध्ये अपयश. 4 रन पुन्हा एकदा CD या संघासाठी, चिंचा डॉमिनेटर साठी. आतापर्यंत रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि तितका चांगला अशा प्रकारचा रिव्हर्स स्वीपचा असा शॉट. पंचांनी कृपया कळवायचंय, षटकार आहे की चौकार? षटकार. अतिशय धुवाधार आणि धडाकेदार अशा प्रकारची अतुलनीय अशी फलंदाजी चिंचाळे डॉमिनेटर्सच्या फलंदाजाकडून सुरू आहे. त्याच पद्धतीने पुढचा चेंडू, जोरदार प्रहार आणि जय जाधव यांच्याकडून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी करून काही धावा वाचवल्या जयवंत जाधव यांनी. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि यावेळी मात्र उंच असा खेळलेला आहे. बघूया जय जाधव कॅच घेतात का, आणि प्रयत्न मात्र त्यांनी चांगला केलाय. प्रयत्नासाठी त्यांना 100 मार्क. धावत येऊन झेल घेणं खरं तर सोपी गोष्ट नसते. त्यांनी चांगला प्रयत्न केला. पुढचा चेंडू
फुल टॉस आणि सचिन कदम बघूयात काय मात्र काही करू शकत नाहीत. 6 धावांसाठी गेलेला आहे पुन्हा एकदा. तीन षटक पूर्ण झालेले आहेत. अशा तऱ्हेने 3 षटक झालेले आहेत. चिंचाळे डॉमिनेटर्स या संघांनी 48 धावा उभारलेल्या आहेत. विजयासाठी चिंचाळे सुपर किंग या संघाला 49 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी टुर्नामेंटच्या आपल्या ठिकाणी थांबा बॉल होऊ द्या सांगतो. आपणा कोणाला जर भूक लागली असेल तर स्वयं खर्चाने बिर्याणी खरेदी करून खाऊ शकता. वैभव जाधव यांच्याकडून सर्वांसाठी बिर्याणी उपलब्ध करून देण्यात आले. फक्त स्वयं खर्चाने घ्यावी लागेल आपल्याला. पुढचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय. पंचांकडून नोचा इशारा. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन फटकावलेला हा चेंडू आणि 6 धावांसाठी गेलाय. मात्र पुन्हा एकदा नो बॉल. पंच कशाचा नो बॉल होता हा कळवायचा आहे. पायातला नो बॉल. पुन्हा एकदा षटकार. अतिशय जोरदार अशा प्रकारचा हा प्रहार. धाव फलक कळवायचा.
चेंडू आलेला आहे स्टेडियम मध्ये. फुलटॉस घेतलेला आहे आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा कॅच विनोद कदम यांनी घेतलाय. मात्र पुन्हा एकदा दुर्दैव, नो बॉल. सगळ्यांना विनंती आहे की रिप्ले आहे आपल्याकडे, युट्यूब आहे, कॅमेऱ्यामध्ये चेक करा कृपया. सगळ्यांनी खाली बसा, मागच्यांना दिसत नाही तुमच्यामुळे. पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकाराचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू. 3 षटकांचा हा सामना परत एकदा आपण सुरू केलाय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव. अतिशय अटीतटीचा आणि शर्तीचा सामना CSK विरुद्ध CD. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. सचिन कदम गोलंदाजी करतायत CSK कडून. ऑफ साइडला अतिशय उत्तुंग असा फटका आणि पंचांकडून 4 धावांचा इशारा. पुढचा चेंडू, उत्कृष्ट अशा प्रकारचा आणि मात्र वाचवण्यामध्ये अपयश. 4 रन पुन्हा एकदा CD या संघासाठी, चिंचा डॉमिनेटर साठी. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सेम शॉट आणि पुन्हा एकदा तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला अशा प्रकारचा थ्रो. पुढचा चेंडू, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि तितका चांगला अशा प्रकारचा रिव्हर्स स्वीपचा असा शॉट. पंचांनी कृपया कळवायचंय षटकार आहे की चौकार? षटकार. अतिशय धुवाधार आणि धडाकेदार अशा प्रकारची अतुलनीय अशी फलंदाजी चिंचाळे डॉमिनेटर्सच्या फलंदाजाकडून सुरू आहे. त्याच पद्धतीने पुढचा चेंडू, जोरदार प्रहार आणि जय जाधव यांच्याकडून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी करून काही धावा वाचवल्या जयवंत जाधव यांनी. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि यावेळी मात्र उंच असा खेळलेला आहे. बघूया जय जाधव कॅच घेतात का, आणि प्रयत्न मात्र त्यांनी चांगला केलाय. प्रयत्नासाठी त्यांना 100 मार्क. धावत येऊन झेल घेणं खरं तर सोपी गोष्ट नसते. त्यांनी चांगला प्रयत्न केला. पुढचा चेंडू, फुल टॉस आणि सचिन कदम बघूयात काय, मात्र काही करू शकत नाहीत. 6 धावांसाठी गेलेला आहे पुन्हा एकदा. तीन षटक पूर्ण झालेले आहेत. अशा तऱ्हेने 3 षटक झालेले आहेत.
चिंचाळे डॉमिनेटर्स या संघांनी 48 धावा उभारलेल्या आहेत. विजयासाठी चिंचाळे सुपर किंग या संघाला 49 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये.
होईल सांगू का मला बसलो बरोबर ठीक आहे आणि असा सुंदर असा पटका आणि 4 धावा बॅटिंग तिथं रिजिस्टर के बॉयज चे व्हाईस कॅप्टन रिजिस्टर यांचा सामन्याला सुरुवात करून घ्या. पंच उन्हाचा कडाका वाढतोय त्याच्या आधी आमचे मित्र पप्पू दादा गायकवाड यांचं हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करा.
वैभव जाधव यांच्याकडून इथे त्यांच्या खेळाडूंना मोलाचा संदेश की गडबड करू नका खेळताना. अविनाश दादा काळे यांचं आगमन होताना पॅव्हेलियन कडे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वतःला त्यांनी ऑरेंज कॅप डेडिकेट केलेली आहे. सामन्याला सुरुवात होते. पंच सामन्याचे पंच सादिक काझी आणि सचिन कदम. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी गेलाय तो रोहन. कीपिंग करतोय अजिंक्य. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडण्याची शक्यता आणि नो मॅन्स लँड मध्ये पडलेला. एका टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर चेंडू सापडला. थ्रो 2 धावा. थोडीशी फिल्डिंग चेंज करताना कीपर मागून अजिंक्य मागून सूत्र हलवतोय. पुढचा चेंडू फुल टॉस येतो की काय असं वाटत होतं, मात्र डॉट निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आणि मागच्या बाजूला भिरकावून दिलेला आहे. पंचांकडून 6 रनचा इशारा. पंचांकडून माफ करा, चौका आहे. चौका चौका. चिंचाळे प्रीमियर लीग दिवस दुसरा. पंचांकडून नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू आणि बुलटॉस वर हा लेग साइडला फिरवलेला चेंडू. 1 बॉल चौका. सकाळच्या प्रसन्न अशा उन्हात सुरू असलेला सामना. चिंचाळे प्रीमियर लीग दिवस दुसरा. अंतिम सामन्याचा दिवस. सेमीज फायनल मध्ये कोण जाते याची उत्सुकता शिगेला. पर्व पहिले. माझ्यासोबत ओमकार आहे. ओमकार, तुला काय वाटतंय कोणता संघ फायनलला जाईल? XYZ. ओमकार गायकवाड. या ठिकाणी मागच्या सामन्याचा विजेता संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करतोय आणि तो पुरस्कार गेलेला आहे विश्वजित गायकवाड. याचं खूप खूप अभिनंदन. तर विश्वजितला विनंती आहे की कृपया विश्वजितने आपला पुरस्कार क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपये विजेता संघ घेऊन जाणार आहे. उपविजेता संघ 41,000 रुपये. अशा पद्धतीची बक्षिसांची आरास आयोजकांकडून करण्यात आलेली आहे, पण कॅच मात्र सुटलेला आहे. कृपया पंचांशी वाद घालू नका. पंच दोन्ही आपले दक्ष आहेत, ते निर्णय देतील योग्य ते. अजिंक्य जाधव आक्रमक प्रकारची विकेट किपिंग करताना.
पुढचा चेंडू दिलेला भिरकावून आपल्या सर्व ताकदीनुसार केलेला चेंडू मात्र अनिकेत बंडगर काहीसे आक्रमक होता ना. कॅप्टन कूल कॅप्टन विराट कोहली होता ना. 28 धावा 2 षटकानंतर 28. यानंतर गोलंदाजीसाठी आलेला आहे तो युवराज केंगार. गोलंदाजीसाठी आलेला आहे युवराज केंगार आलाय गोलंदाजीसाठी. सोन्या युवराज म्हटलं की त्याला कोणी ओळखत नाही शक्यतो, कारण ते खूप काहीतरी चांगलं वाटतं. चॉकलेट बॉय असं काहीतरी ना इकडून नावं कळतात त्याची. सोन्या नेहमीप्रमाणे डार्क फॅन्टसी अशा प्रकारची नावं येत आहेत. बघूयात आपल्या संघासाठी किती डार्क कामगिरी करतो तो. पहिला चेंडू युवराज केंगार आपल्या संघासाठी घेऊन आलाय. फिल्डिंग काहीतरी लावताना स्ट्रेट अँड ड्राइव्ह अँड डिलिव्हर. नो मॅन्स लँड मध्ये परत एकदा चेंडू. पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी आलेला आहे तो परत एकदा कर्णधार अनिकेत बंडलकर. शरद दादा गायकवाड यांचं आगमन. मंडळातर्फे हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू बघूयात काय होतंय. राहुल पुन्हा एकदा सामोरं जातोय. राहुलची खेळण्याची पद्धत म्हणजे पॉवर हिटिंग. परत एकदा दिलेला आणि यावेळी मात्र मिसफील्ड झालेली आहे. चौकात चौकात चौकाच्या क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू पंचांकडून वाईटचा इशारा. यावेळी मात्र 2चा प्रयत्न आणि 2 आरामात मिळतील. रॉयल चॅलेंजर्स आरसीबीचा संघ बघितला तर चेंडूवर सगळे खेळाडू एकत्र धावा बोलतात, बॅकअप देतात. तसं चांगल्या पद्धतीचा त्यांचा खेळ सुरू आहे फील्डवर. तरी रिव्हर्स स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचे परिणाम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मल्ल्यासाठी खरसुंडीला बसलेला आपला मित्र परत आलेला आहे. परत आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारची या ठिकाणी फिल्डिंग. मल्ल्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 जण मल्ल्याचे चाहते आहेत, त्यांनीच टाळ्या वाजवल्या. पुढचा चेंडू यावेळी मात्र जोरदार असा प्रहार आणि युवराजने कॅच घेतलेला आहे. तिथून पण सुटलेला आहे मैदानाच्या बाहेर. युवराज जोरदार अशा प्रकारची फटकेबाजी. 6 नंतर पुढचा चेंडू बघूयात काय होतं या चेंडूवर. पुन्हा एकदा यावेळी मात्र अजिंक्य जाधव विकेट कीपर गेलेले आहेत फर्स्ट गेअर टाकून परत रिव्हर्सवर. पुढचा चेंडू चला अनिकेत विरुद्ध राहुल. बघूयात काय होतंय. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आणि पहिल्या चेंडूवर ऑफ साइडला भिरकावून दिला चेंडू. यावेळी मात्र मल्हारीची उत्कृष्ट अशा प्रकारची फिल्डिंग. 1 धाव. ओव्हर थ्रोचा रन. अजिंक्य जाधव यांनी कौशल्य दाखवलंय. पॉवर हिटिंग सुरू आहे, फक्त पॉवर हिटिंग. पुढे येऊन मात्र अजिंक्य जाधव आक्रमक होताना काहीतरी. सगळे प्लेयर गेम मध्ये. विवेक गायकवाड काहीतरी मार्गदर्शन जाताना. याच दरम्यान राहुल जाधव माफ करा राहुल यांची विकेट. त्यामुळे